मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले YouTube चॅनलवर। आज आपण जाणार आहोत एका नवीन ठिकाणी, नवीन जागा एक्सप्लोर करायला। चला मग जाऊया। नमस्कार मित्रांनो, आपण पोहोचलो आहे आता IKEA मॉलच्या पार्किंगमध्ये। पार्किंगची भव्य अशी सुविधा IKEA मॉलमध्ये आहे। 4 व्हीलर 2 व्हीलर। आपण चाललो आहे आता वरती, बघूया काय काय फर्निचर आपल्याला बघायला मिळते। या व्हिडिओच्या निमित्ताने तुम्हालाही ते बघायला मिळेल व अनुभवायला मिळेल। जर तुम्हालाही त्याची गरज असेल तर तुम्ही इकडे येऊन फर्निचर आपल्या घरासाठी बघू शकता, डिझाईन सिलेक्ट करू शकता। हा इकडे एंट्री पॉईंट आहे IKEA मॉलचा। सिक्युरिटी चेक होतं आणि त्यानंतर तुम्ही आतमध्ये जाऊ शकता। हा एंट्री गेट आहे मित्रांनो। बघू शकता मित्रांनो, आपण एंटर केलेले आहे आता। सुरुवातीलाच आपल्याला बेड दिसतोय, बेडरूमची इंटेरियर दिसते। या बेडरूम सेटची किंमत इथे लावलेली आहे। प्रत्येक प्रोडक्टवरती इथे किंमत लावलेली आहे, त्यामुळे प्रत्येक वस्तूची इथे किंमत वेगवेगळी असल्यामुळे तुम्हाला ती वस्तू आवडली तुम्हाला इकडे चेक करून घ्यायला लागेल। त्याच्या प्राइजेस काय आहेत, रेंज पण तिकडे आहे मीडियमपासून हायपर्यंत। इकडे पिल्लो दिसते तुम्हाला, पिल्लोच्या प्राइजेस दिसत आहे तिथे। वरती चाललो आहे आपण आता। इकडे आपल्याला दुसऱ्या बेडरूमची डिझाईन सेटअप दिसतोय। प्रत्येक गोष्टीवरती इथे किंमत लावलेली आहे मित्रांनो। वॉचेस आहेत, वॉचची किंमत आहे 799 ओनली। ते डिझायनर लाईट्स दिसत आहेत तुम्हाला, त्याची किंमत आहे 2889 रुपये, 2889। इथे कर्टन्स आहेत, कर्टन्सची प्राईस हा एक नवीन रूमचा सेटअप तुम्हाला दाखवतो मित्रांनो। या डोअर मॅट, हा लिव्हिंग रूमचा सेटअप आहे। स्टार्टिंगला इथे छोटासा डायनिंग एरिया दिलेला आहे तुम्हाला। इथे सोफा सेट ठेवलेला आहे। इथे कॉर्नरला एक चेअर ठेवलेली आहे बसण्यासाठी। इथे TV युनिट आहे। हा एक छोटा किचनचा सेटअप आहे, दाखवतो तुम्हाला। पहिल्यांदा प्लॅटफॉर्म बघूया आपण। मार्बल प्लॅटफॉर्म आहे, इथे कुकटॉप दिलेला आहे तुम्हाला, चिमणी दिलेली आहे, इथे लाईट्स आहेत, इथे वॉशिंग एरिया आहे। ड्राइंग एरिया टाइप दिलेला आहे। ते समोरच्या साईडला ऑर्गनायझर दिलेला आहे, ओपन ऑर्गनायझर आहे तिकडे। ग्लासेस तुमच्या मग दाखवतो याच्यात कशा प्रकारे रॅक्स ठेवलेले आहेत, काय काय रॅक्समध्ये आहे। किचन ट्रॉलीमध्ये शेल्फ दिलेले आहेत तुम्हाला, वेगवेगळ्या साईजच्या वेगवेगळ्या वस्तू ठेवण्यासाठी। एक ट्रॉली दिलेली आहे। बेसिनच्या खालचा एरिया आहे, इथे पण शेल्फ दिलेले आहेत तुम्हाला। इथे कचऱ्यासाठी, डस्टबिनसाठी व्यवस्था केलेली आहे, अरेंजमेंट केलेली आहे।
अशा प्रकारे हा छोटा आणि सुंदर ऑर्गनाइज किचन आहे. हा इकडे तुम्हाला बाथरूमचा सेटअप दिसतोय. हा बेडरूमचा सेटअप आहे. कॉम्पॅक्ट बेडरूम. ड्रेसिंग मिरर दिलेले आहे तुम्हाला ते. अशा प्रकारे तुम्हाला बेडच्या बाजूला कबर्ड दिलेले आहे. राईट साईडचा कबर्ड आहे हा. एक सुंदर असा सेटअप दिलेला आहे. हे बाल्कनीची कॉन्सेप्ट दिली आहे. डेक, ते आजकाल डेक म्हणतो, सन डेक आहे. तुमचा लिव्हिंग रूम. इकडे तुमची डायनिंग स्पेस. हे तुमचं पूजाघर, जे आपण देवघर बोलतो. इथे बॅक साईडला किड्स प्ले एरिया आहे. त्याच्यामध्ये तुम्ही 10 वर्षापर्यंतच्या मुलांना ठेवू शकता आणि हाईट 134 किंवा एज 10 इयर्स मॅक्झिमम लागतं. स्टार्टिंग एज 3 इयर्स अँड अबाव. ते स्पेस सेवर आहे स्टार्टिंगलाच. जी प्राईज आहे 549 रुपीज. 3चा सेट आहे, पण अजून वरती चालू आहे. इथे स्पून्स, बॉल्स, प्लेट्स आहेत, कलरफुल ग्लासेस लहान मुलांसाठी. ते ज्यूस ग्लासेस आहेत कलरफुल, पिंक, ब्लू, पर्पल. हे ज्यूसर आहे. डायरेक्ट ग्लासवर ठेवून ज्यूस डायरेक्ट ग्लासमध्ये काढू शकता. इकडे डायनिंग एरियाचा सेटअप आहे. डायनिंग टेबल, इकडे हा एक सुंदर असा सेटअप केलेला आहे. सेंटर टेबल, 4 सीटर सोफा आणि बुक शेल्फसाठी बुक कबर्ड वगैरे सुंदर असा सेटअप आहे. इकडे डेकोरेटिव्ह लाईट्स दिलेले आहेत. ते हनीकोम मिरर दिलेला आहे. इकडे पण सोफा सेट्स आहेत.
सोफा सेटच्या व्हरायटीज आणि डिझाईन्स भरपूर आहेत, भरपूर कलरमध्ये आहेत. ते कॉर्नर लाईट्स दिली आहेत. ते हनीकोम मिरर आहे, त्याचा सेटअप करू शकता तुम्ही. त्याची प्राईस आहे 1390 1390 रुपीज. इकडे तुम्ही बघू शकता त्याचा सेटअप केलेला आहे. इकडे एक सुंदर असा सेटअप केलेला आहे डायनिंग टेबलचा आणि लिव्हिंग रूमचा. लाईट्समुळे जे पण जे सेटअप केलं आहे त्याने खूपच आकर्षक असे वाटतात. मला रूमची साईज आणि रूमचं डिझाईन तुमच्या स्क्वेअर फीट एरियाप्रमाणे 592 स्क्वेअर फीटचा जर तुमचा रूम असेल तर तुम्ही काय काय डिझाईन आणि ऑर्गनाईज करू शकता त्याची एक आयडिया येण्यासाठी इकडे दिलेलं आहे. इकडे तुम्हाला लिव्हिंग रूमचा सेटअप दिसतो आहे त्याच रूमचा. कॉर्नर सेटिंग दिली आहे. इकडे एक चेअर आणि एक स्टडी टेबल किंवा वर्किंग टेबल तुम्ही करू शकता त्याचा. तर इथे टी व्ही युनिटची जागा दिलेली आहे. त्यावरती शेल्फ दिलेले आहे. डिझायनर लाईट, इथे किचन रूम दिलेला आहे. किचन डिझाईन, इथे डायनिंग टेबल दिलेला आहे. लाईट्स आहे. इथे किचन प्लॅटफॉर्मची अरेंजमेंट केलेली आहे. रिअल लुक देण्याचा किचनला प्रयत्न केलेला आहे. किचनच्या फ्रूटसाठी स्पेस आहे. किचनमधून एंटर केल्यावर इथे बेडरूम दिसतोय तुम्हाला. बेडवर सुंदर अशी लाईट केलेली आहे. वरती तुम्हाला विंडोचा लुक दिलेला आहे. घरातून बाहेर कसं दिसेल. इथे कॉर्नरला लाईट्स दिलेली आहेत, नाईट लॅम्प. वॉर्डरोब दिलेलं आहे. वॉर्डरोब आहे ते स्लायडिंगचं दिलेलं आहे. हे टी व्ही युनिटसाठी. स्लायडिंगचं आहे वॉर्डरोब. अशा प्रकारे तुम्ही ओपन करू शकता. त्यामध्ये ऑर्गनायझेशन वगैरे लावलेलं आहे. त्यासाठी पण स्लायडिंग आहे. इकडे तुम्हाला ड्रेसिंग टेबल दिलेलं आहे. हे बाथरूम आणि वॉशिंग एरियासाठी सेटअप दिलेला आहे. इथे वॉशिंग मशीन दिसते. इथे सिंक आहे. इकडे बाथरूम सेटअप केलेला आहे त्यांनी. इकडे बंकर बेड दिलेला आहे. वरती एक बेड दिला आहे. त्याच्या खाली एक छोटा बेड दिला आहे. स्टडीसाठी इथे स्पेस दिली आहे छोटीशी. किड्स रूमची सेटअप आहे. इकडे वॉर्डरोब दिलेला आहे.
अशा प्रकारे 592 स्क्वेअर फीट एरियाचा इंटेरियर केलेला आहे. इकडे चेअर्सचा सेटअप ठेवलेला आहे त्यांनी. सगळ्या प्रकारच्या चेअर्स इथे दिलेल्या आहेत. रॉकिंग चेअर्स पण असतील त्या मी तुम्हाला पुढे दाखवेनच. वेगवेगळ्या साईजेस, वेगवेगळ्या टाईप्स, वेगवेगळे आकार प्रकार चेअर्स ठेवलेले आहेत. इथे पण सिटिंगसाठी टेबल्स टाईप दिलेलं आहे. बॅकरेस्ट नाही आहे याला, म्हणजे जे तुम्हाला चेअरमध्ये पाठ टेकायला मिळते त्या प्रकारचे नाही आहे. इथे चेअर्स परत इथे अजून एक तुम्हाला लिव्हिंग रूमचा सेटअप दाखवून दिलेला आहे. सोफा, लाईट, सेंटर टेबल, चेअर्स. तुम्ही एकदा तरी IKEA मॉलला येऊन भेट दिली पाहिजे. तरी काही घ्यायचं नसेल तरी पण एकदा एक्सपिरियन्स करा इकडे येऊन.